सभी विद्यार्थियों को प्यार भरा नमस्कार। तो आज के इस ऑनलाइन क्लास में हम हिंदी व्याकरण में आने वाले बहुत ही बहुमुख्य और यह जानकारी आवश्यकता हिंदी भाषा में कितनी है, इससे पहले हम वीडियो में हिंदी व्याकरण में आने वाले बहुत सी जानकारी हासिल कर चुके हैं। उसी तरह प्रिय छात्रों, अब हम आगे बढ़ते हुए आज के हिंदी व्याकरण में आने वाले विषय के बारे में जानकारी हासिल करने की कोशिश करेंगे। तो प्रिय छात्रों, आज का हिंदी व्याकरण में आने वाला विषय है, उस विषय की ओर हम बढ़ते हुए आज का हिंदी व्याकरण में आने वाला विषय ही बहुत ही महत्वपूर्ण है। वह विषय है संज्ञा यानी संज्ञा कहकर हम बुलाते हैं। वह संज्ञा या संज्ञा क्या है, हिंदी व्याकरण में उसका प्रयोग किस तरह होता है, संज्ञा यानी इसकी परिभाषा क्या है, यह जानने की आज हम कोशिश करेंगे। प्रिय छात्रों, अब हम विषय की ओर बढ़ते हुए हिंदी व्याकरण में आने वाले संज्ञा, संज्ञा यानी क्या, उसकी परिभाषा देखते हुए प्रिय छात्रों, किसी व्यक्ति, स्थान, वस्तु तथा भाव का बोध कराने वाले शब्द संज्ञा कहलाते हैं। प्रिय छात्रों, संज्ञा यानी किसी व्यक्ति, स्थान, वस्तु तथा भाव का बोध कराना हो। बोध कराना, हम यह विषय के बारे में कोशिश करेंगे। बोध कराना यानी उसके बारे में बताना, उसके बारे में हमें बताना, उसे हम बोध कराना कहते हैं। जैसे कि किसी व्यक्ति कोई भी व्यक्ति हो इस प्रपंच में, हम जहां कभी देखते हैं उस व्यक्ति, स्थान, वस्तु तथा भाव का बोध हो, उसे हम क्या कहते हैं, संज्ञा कहते हैं। बोध कराना यानी समझाना, उसके बारे में हमें बतलाना। एक एक करके हम देखने की या समझने की कोशिश करेंगे। जैसे कि हम उदाहरण देख सकते हैं, शाम, आम, मिठास, हाथी आदि। तो हम आगे बढ़ते हुए एक एक करके, जैसे कि व्यक्ति के, स्थान के, वस्तु के अथवा भाव के किस तरह के उदाहरण हमें देखने को यहां मिलते हैं। यह तो हमें समझ में आ चुका है कि संज्ञा हम किसे कहते हैं, यह हमें स्पष्ट रूप से यह देख भी सकते हैं। जैसे कि किसी व्यक्ति, स्थान, वस्तु तथा भाव का बोध कराता हो, उसे हम क्या कहते हैं, संज्ञा कहते हैं। जैसे कि हम उदाहरण देख सकते हैं, शाम, आम, मिठास, हाथी और आदि। अब हम एक एक करके उदाहरणों को और सविस्तार रूप से ज्ञान हासिल करने की यह कोशिश करेंगे। ध्यान दीजिए। जैसे कि पहले आता है व्यक्ति। ऊपर बताया गया है कि किसी व्यक्ति, तो व्यक्ति के उदाहरण में कौन कौन से आते हैं। व्यक्ति के उदाहरण में जो हमारे प्रपंच में, जो भूमंडल में कोई भी व्यक्ति का जो नाम है, वह यह सब हम इस उदाहरण में देख सकते हैं। जैसे कि मोहन, दिनेश, सरोज, राम, सीता, नेहरू, राकेश आदि आदि यानी इत्यादि, यानी हम सभी के नाम
जो किसी भी व्यक्ति का नाम होता है, जो किसी व्यक्ति होता है, वह सभी नाम यानी पूरे प्रपंच में जिसके कहीं भी नाम हमें जो बोलते हैं, जब हम उनका नाम सुनते हैं उनको हम क्या कहते हैं? व्यक्ति। जैसे कि व्यक्ति के उदाहरण में हमें देख सकते हैं। आगे बढ़ते हुए स्थान, स्थान यानी देख सकते हैं भारत, दिल्ली, कोलकाता, मुंबई, जापान आदि। पूरे विश्व के कौन से भी राष्ट्र के नाम हो, मैं यहाँ आपके सामने कुछ उदाहरण देने की कोशिश किया हूँ, लेकिन ऐसे उदाहरण बहुत सारे आपको देखने को मिलते हैं। जैसे कि मैं भारत बोला, जापान, मुंबई, कोलकाता, ये जो नाम हैं ये स्थानों के नाम है। बेंगलुरु हो, ये सब स्थानों के नाम आते हैं, हम देखने को मिलते हैं, सुनने को भी मिलते हैं। जापान हो, इटली हो, रूस हो, हाँ, ये सब स्थानों के नाम हैं। आगे बढ़ते हुए वस्तु में उदाहरण आने वाले पुस्तक, पेन, कुर्सी, मेज, पंखा आदि। जो हम वस्तुओं के रूप में देखते हैं, जो वस्तुओं के रूप में हम देखते हैं, जो कोई भी हमें अपने आंखों से जो नजर आता है, हम देख सकते हैं, वो सभी वस्तुओं को जो भूमंडल में है, वो सभी वस्तुओं को हम जो देखते हैं, पहचानते हैं और महसूस भी करते हैं, वह इसमें उदाहरण में देख सकते हैं। जैसे कि मैं कुछ उदाहरण दे चुका हूं यहाँ, पुस्तक, पेन, पुस्तक, पेन, कुर्सी, मेज, पंखा, ये हर चीज हम आंखों के सामने हर रोज दिखाई देते हैं। कोई भी चीज हो, पेन हमें दिखाई देती है, पुस्तक हमें दिखाई देती है, टेबल हमें दिखाई देती है, कुर्सी हमें दिखाई देती है, या बहुत सारे वस्तुएं हैं। जैसे कि पंखा ही दिखाई देता है, हमें टीवी दिखाई देता है, ये सब वस्तुएं हैं। जैसे हमें खिड़की दिखाई देता है, दरवाजा दिखाई देता है, ऐसे बहुत से उदाहरण हैं। इनको हमें वस्तुओं का नाम दिया गया, ये वस्तुओं में आते हैं। जैसे व्यक्तियों के उदाहरण हम देख सके, व्यक्तियों के नाम में हम आते हैं, मनुष्य आता है। स्थानों के नाम में प्रदेशों के नाम देख सकते हैं, राष्ट्रों के नाम देख सकते हैं, जैसे कि भारत, चीन, अमेरिका, मुंबई, कोलकाता, बेंगलुरु, ये सब हम उदाहरण देख सकते हैं। ऐसे वस्तुओं में भी उदाहरण बहुत से हमें देखने को मिलते हैं। आगे बढ़ते हुए भाव में जो उदाहरण आते हैं, बुढ़ापा, गर्मी, सर्दी, क्रोध, प्रेम, दुख, प्यास आदि। भाव यानी क्या? प्रिय छात्रों, भाव यानी फीलिंग्स। जो हमारे भाव, जो हमारे फीलिंग्स हैं, जो हम उसको व्यक्त करते हैं और महसूस करते हैं, उसे हम भाव के रूप में देखते हैं। बहुत सारे, बुढ़ापा हो, बुढ़ापा, गर्मी, सर्दी, क्रोध, हंसना, रोना, यह सब हम भाव में देख सकते हैं। क्रोध भी भाव व्यक्त करता है, रोना भी भाव व्यक्त करता है, हंसना यानी ये भी भाव व्यक्त करता है। जो हम भाव, फीलिंग को हम बाहर निकालते हैं, जो अपने भावनाओं को हम व्यक्त करते हैं, जो हम भावनाओं को अपने सामने लाना चाहते हैं, वह सभी हम इसमें देख सकते हैं। भाव यानी हमें भूख लगी, यह भी फीलिंग है भाव ने। प्यास लगना, रोना, हंसना, यह सब फीलिंग में आता है। आगे बढ़ते हुए कुछ ऐसे नाम होते हैं जो किसी विशेष व्यक्ति, वस्तु अथवा स्थान आदि का ही बोध कराते हैं। जैसे कि कुछ ऐसे होते हैं जो किसी विशेष व्यक्ति, वस्तु अथवा स्थान का नाम, जो हम ये संज्ञा में आने वाले किसी विशेष व्यक्ति, स्थान, वस्तु तथा भाव को छोड़कर भी अन्य हम क्या है ना, विशेष व्यक्ति तथा वस्तु तथा स्थान भी हम क्या करते हैं,
देख सकते हैं, यह भी संज्ञा में आते हैं। यह ध्यान रखिए, जैसे कि श्री कृष्ण, गांधी, हिमालय आदि, ऐसे बहुत सारे हम देख सकते हैं। आगे बढ़ते हुए कुछ ऐसे नाम हैं जो केवल ऐसे भावों का ही बोध कराते हैं जिनका अनुभव इंद्रियों द्वारा ही हो सकता है, जैसे कि मिठास, सुगंध। केवल ऐसे भावों का बोध कराना जिनका अनुभव इंद्रियों के द्वारा होना। पंच इंद्रियों, इंद्रियां आप जान सकते हैं, हाँ, इंद्रियां ने कान, नाक, मुंह, यह सब हमारे इंद्रिय हैं। इंद्रियों के जरिए हम जो उपयोग करते हैं, हम इंद्रियों के जरिए हम जो महसूस करते हैं, वह भी संज्ञा में देखने को मिलता है। मैं पहले बता चुका हूं, इंद्रियों के द्वारा, हाँ, जैसे कि कान हो, आंख हो, मुंह हो, ये इंद्रियों के द्वारा हम महसूस करते हैं। महसूस करना, जैसे कि उदाहरण देख सकते हैं, मिठास और सुगंध। मिठास मुंह से हम जो खा जाते हैं, खाने के बाद मिठास का जो एहसास होता है, जो फीलिंग आती है, उसका जो हमें टेस्ट मालूम होता है, उसे हम क्या कहते हैं, वो अन्य भाव में शामिल होता है। और सुगंध, हम जो नाक से जो भी हम सुगंध लेते हैं, उसका हमें एहसास होता है, या गुलाब का सुगंध हो या चमेली का सुगंध हो, ऐसे बहुत सारे फूलों से सुगंध हम क्या होते हैं, महसूस होते हैं। तब हम महसूस के जरिए वह बोल सकते हैं कि यह गुलाब की फूल की सुगंध है या चमेली की फूल की सुगंध है। ऐसे हम भावों को भी सूंघने के द्वारा, हम इंद्रियों के द्वारा भी हम पहचान सकते हैं। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಒಂದು ಬಹುಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ಅಂಶದ ಬದಲು ನಾವು ಇವತ್ತು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ವಿಷಯ ಮಾಡುವಂಥ ಚರ್ಚೆ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾ. ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ. संज्ञा अंदर ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ किसी व्यक्ति, स्थान, वस्तु तथा भाव का बोध कराने वाले शब्द संज्ञा कहलाते हैं. ನೋಡ್ರಿ, ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಸ್ಥಾನ ಆಗಲಿ, ವಸ್ತು ಆಗಲಿ ಅಥವಾ ಭಾವನೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಪಟ್ಟಿದ್ದ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡುವಂಥದ್ದು, ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡುವಂಥ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತು ಸ್ಥಾನ, ವಸ್ತು ಮತ್ತು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಭಾವನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಮತ್ತು ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡುವುದು. ಆ ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡುವುದಕ್ಕೆ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ನೋಡ್ಬೋದು, ಶ್ಯಾಮ, ಆಮ್, ಮಿಠಾಸ್, ಹಾತಿ, ಇಂಥ ಇನ್ನಿತರ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಆಗಿ ನಾವು ಉದಾಹರಣೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸಂಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ವ್ಯಾಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ಹೆಸರುಗಳು ಬರ್ತಾವ ನೋಡಿ. ಮೋಹನ, ದಿನೇಶ್, ಸರೋಜ್, ರಾಮ್, ಸೀತಾ, ನೆಹರು, ರಾಕೇಶ್ ಆದಿ. ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ, ಭೂಮಂಡಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಯಾರೋ ವಾಸ ಮಾಡುವಂತಹ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ನಾವು ವ್ಯಕ್ತಿ ಹೆಸರುಗಳು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗೆ ಬರುತ್ತದೆ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹೆಸರುಗಳು ಏನಾಗ್ತಾವ ಅಂದ್ರ, ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿ ಹೆಸರುಗಳು ಏನಾಗ್ತಾವ ಅಂದ್ರ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಏನಾಗ್ತೀವಿ ನಾವು ಸಂಜ್ಞೆ ಒಳಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರ ನೋಡ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ಭಾರತ ಆಗಲಿ, ದಿಲ್ಲಿ, ಕೋಲ್ಕತ್ತಾ, ಮುಂಬೈ, ಜಾಪಾನ್ ಆದಿ, ಇಲ್ಲಿ ಇನ್ನಿತರ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಥಳಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು. ನಮ್ಮ ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ನೋಡ್ಬೋದು, ಬೆಂಗಳೂರು ನೋಡ್ಬೋದು, ಕೋಲ್ಕತ್ತಾ, ಮುಂಬೈ, ಹೈದರಾಬಾದ್, ದಿಲ್ಲಿ, ಜಾಪಾನ್, ಟೋಕಿಯೋ, ಇಂಥ ಬಹಳಷ್ಟು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸ್ಥಾನದ ಸ್ಥಳಗಳ ಹೆಸರನ್ನು ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ,
ಮತ್ತು ವಸ್ತುಗಳ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ, ವಸ್ತುವಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ಯಾವತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕ, ಪೆನ್, ಕುರ್ಸಿ, ಮೇಜ್, ಪಂಕ ಆದಿ. ಪುಸ್ತಕ ಆಗಲಿ, ಪೆನ್ ಆಗಲಿ, ಕುರ್ಸಿ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗುವಂತ ಎಲ್ಲಾ ವಸ್ತುಗಳು, ನಮ್ಮ ಭೂಮಂಡಲದಲ್ಲಿ ನೋಡುವಂತ ಎಲ್ಲಾ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ನಾವು ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡ್ತೀವಿ. ಇದು ಟೇಬಲ್ ಇದೆ, ಇದು ಕುರ್ಚಿ ಇದೆ, ಇದು ಬಾಗಿಲು, ಇದು ಕಿಟಕಿ, ಇವೆಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು. ಇದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಇನ್ನಷ್ಟು ಬಹಳಷ್ಟು ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾವು ಏನ್ ನೋಡ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ಕೂಡ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ್ತು ಭಾವನೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ, ಭಾವನೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ಯಾವ ಬರ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬುಢಾಪಾ, ಗರ್ಮಿ, ಸರ್ದಿ, ಕ್ರೋಧ, ಪ್ರೇಮ್, ದುಃಖ, ಪ್ಯಾಸ್ ಆದಿ. ಇವು ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿಸಿದ್ದು. ಈಗ ದುಃಖ ಭಾವನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿಸಿದ್ದು, ಪ್ಯಾಸ್ ನೀರಡಿಕೆ ಆಗುವುದು, ಹಸಿವೆ ಆಗುವುದು, ಅಳುವುದು, ನಗುವುದು, ಇವು ಎಲ್ಲ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಪಟ್ಟದ್ದು. ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿಪಟ್ಟವು. ಇವು ದುಃಖ ಆತಂದ್ರೆ ಭಾವನೆ ಆಗ್ತದ, ನಮಗೆ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಆಗ್ತದ, ಎಲ್ಲ ಇವು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭಾವನೆಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಈಗ ವ್ಯಾಖ್ಯೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹಾಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿದೆವು. ಇದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೆಸರುಗಳು ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗೆ ಬರ್ತಾವ. ಅವು ಯಾವ ಬರ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, कुछ ऐसे नाम होते हैं जो किसी विशेष व्यक्ति, ಯಾವುದಾದರೂ ವಿಶೇಷ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಲಿ, ವಸ್ತು ಆಗಲಿ ಅಥವಾ ಸ್ಥಾನ ಆಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿದ್ದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಯಾರಪ್ಪ, ಇಲ್ಲಿ ದೇವರು. ವಿಶೇಷವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಹೆಸರು, ವಿಶೇಷವಾದಂಥದ್ದು ಹೆಸರು. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಅಂದ್ರೆ ದೇವರ ಹೆಸರು. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ, ಒಂದು ವಿಶೇಷ ವ್ಯಕ್ತಿ. ಆಮೇಲೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ, ಸ್ಥಾನವನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಆಗಲಿ, ಮೌಂಟ್ ಎವರೆಸ್ಟ್ ಆಗಲಿ, ಇವು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಏನಂತಂದ್ರೆ ಸ್ಥಾನಗಳಿರ್ತಾವ. ಅವು ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗೆ ಬರ್ತಾವ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಮುಂದೆ कुछ ऐसे नाम हैं जो केवल ऐसे भावों का ही बोध कराते हैं जिनका अनुभव इंद्रियों द्वारा ही होता है. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಹೆಸರುಗಳು, ಭಾವನೆಗಳು ಹೆಂಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಅಂದ್ರೆ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ್ದು. ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅನುಭವ ಇಂದ್ರಿಯ ದ್ವಾರ ಹಿ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಅಂದ್ರೆ ಇಂದ್ರಿಯಗಳ ಮುಖಾಂತರ ಏನಾಗ್ತಾವ, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಆ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಅನ್ನು ನಾವು ಹೊರಗಡೆ ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಂದ್ರಿಯಗಳ ಮುಖಾಂತರ ಪಂಚೇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿರಿ, ಇಂದ್ರಿಯಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವಪ್ಪ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಕಣ್ಣು, ಕಿವಿ, ಮೂಗು, ಬಾಯಿ, ಇವೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇಂಥವು ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಕಿವಿಯಿಂದ ಕೇಳ್ತೀವಿ, ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡ್ತೀವಿ, ಬಾಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಫೀಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮೂಗಿನಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ವಾಸನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ. ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಮಿಠಾಸ್, ಸುಗಂಧ. ಮಿಠಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಸ್ವೀಟ್ನೆಸ್, ಸಿಹಿ ಆದಂಥದ್ದು. ನಾವು ತಿಂದ ನಂತರ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಇದು ಸಿಹಿ ಇದೆ, ಕಹಿ ಇದೆ. ಎರಡವನ್ನು ನಮಗೇನಾಗ್ತದೆ, ಬಾಯಿ ಮುಖಾಂತರ ತಿಂದ ನಂತರ ನಮಗೇನಾಗ್ತದೆ, ಅದು ಗುರ್ತಾಗ್ತದೆ. ಇದು ಸಿಹಿ ಇದೆ, ಇದು ಕಹಿ ಇದೆ. ವಾಸನೆ, ಮೂಗಿನ ಮುಖಾಂತರ ನಾವು ವಾಸನೆ ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಂತರ ಇದು ವಾಸನೆ ಯಾವ ಹೂವಿಂದಿದೆ, ಇದು ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂವು, ಇದು ಗುಲಾಬಿ ಹೂವು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮಗೇನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಫೀಲಿಂಗ್ ಆಗ್ತದ, ಅನುಭವ ಆಗ್ತದ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇದು ಈ ಹೂವಿಂದ ಏನಿದೆ ವಾಸನೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿಗೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಜ್ಞಾ ಅನ್ನುವಂಥ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಏನಾಗ್ತದೆ ಇವತ್ತಿಗೆ ಇದು ಮುಗಿತದ. ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾದ ಪ್ರಕಾರಗಳು, ಸಂಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಾರಗಳು ಯಾವ್ಯಾವ, ಅವು ಯಾವ ಬರ್ತಾವ ಅನ್ನೋದು ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. प्रिय छात्रों, आज के दिन में हम जो संज्ञा के विषय के बारे में परिपूर्ण ज्ञान हासिल करने की कोशिश किए हैं, मैं समझ सकता हूं कि इस विषय को आप परिपूर्ण रूप से हासिल करने की कोशिश किए हैं, समझने की कोशिश किए हैं. ये अच्छी तरह से ग्रामर बुक में अच्छी तरह से लिखें और पढ़ें और इसको याद करें. फिर भी इसमें कोई भी कठिनाई हो तो मुझसे फ़ोन पर बात कर उस समस्या का हल पूछ कर लें और समस्या का हल निकालने की कोशिश भी करें. हिंदी ग्रामर बहुत ही सरल है, इसको अच्छे ही घर बैठने की सीखने की कोशिश करें. और अगले वीडियो में हम संज्ञा के बारे में परिपूर्ण ज्ञान हासिल कर चुके हैं. अगले वीडियो में संज्ञा के प्रकार, जो संज्ञा में कितने प्रकार आते हैं, वह कौन कौन से आते हैं,
उस प्रकारों को हम अगले वीडियो में चर्चा करेंगे। तब तक के लिए धन्यवाद, नमस्कार।